नमस्कार, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। अल्पवयीनने केला मळावीचा खून, अनैतिक संबंधातून झाला खून, चौकशीत खळबळजनक खुलासा समोर आला। अनोखं प्रेम, महिलेनं अल्पवयीन मुलाला नेलं पळवून, मध्य प्रदेश बालाघाट येथून महिला अटक। ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकाची फसवणूक, इंदोरा चौक येथील SBI ग्राहक सेवा केंद्रात झाली फसवणूक। आता सविस्तर वृत्त। कोराडीच्या दुर्गानगर परिसरात झालेल्या पापा शिवराम मळावीच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे। गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने या प्रकरणात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे। मळावी हा अल्पवयीन मुलावर अश्लील कृत्य करण्यासाठी दबाव टाकत होता व बळजबरी करीत होता, म्हणून अल्पवयीनने हत्या केल्याचं समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अल्पवयीन हा बालाघाट येथील रहिवासी आहे। डिसेंबर महिन्यात तो दुर्गानगर परिसरात बांधकाम स्थळावर काम करण्यासाठी आला होता। जानेवारी महिन्यात मळावीशी त्याची ओळख झाली। मळावी त्याला घरी बोलवून मॅगी आणि बिर्याणी खाऊ घालत होता। या दरम्यान मळावी अल्पवयीनला त्याच्याशी आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी बाह्य करीत होता। 25 फेब्रुवारी रोजी अल्पवयीनने बांधकाम स्थळी जेवण केले आणि खर्रा घेण्यासाठी पाणठेल्यावर जात असताना या दरम्यान मळावीने त्याला अडविले आणि मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असे म्हणून घरी घेऊन गेला। घरी पोहोचल्यानंतर मळावीने त्याच्याशी अश्लील चाळे करीत स्वतःवर अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी दबाव टाकला। अल्पवयीनने विरोध केला असता मळावीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। अल्पवयीननेही त्याच्या कुटुंबियांना सर्व काही सांगण्याचा इशारा दिला। आपले कपडे घालून जात असताना मळावी यांनी स्वयंपाक खोलीतून चाकू आणला। अल्पवयीननेही टेबलवर ठेवलेली ब्लेड उचलली। मळावी चाकूने त्याच्यावर हल्ला करणार तोच अल्पवयीनने त्याच्या गळ्यावर ब्लेड चालवली। मळावी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले आणि त्याच्या हातातून चाकूही पडला। अल्पवयीनने तो चाकू उचलला आणि त्यांच्या गळ्यावर वार केला। मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी संपूर्ण कपाटातील सामान अस्तव्यस्त केले। यावरून पोलिसांना वाटले की हे हत्याकांड चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशातून घडलेले आहे। पोलिसांनी बालाघाट येथून आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 ते 4:30च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मयत इसम पापा मळावी यांचा खून केल्याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा श्रीकांत पापा मळावी याने कोराडी पोलीस स्टेशन येथे दिली होती। त्यावरून कोराडी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 93/25 BNSS 103 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 5चं पथक देखील करत होतं। सदर तपासादरम्यान आरोपी जो आहे तो अज्ञात होता व यातील कारण देखील मयताच्या मृत्यूचं कारण किंवा खुनाचं कारण देखील अज्ञात होतं। अशा परिस्थितीत तपास करत असताना सदर घटनास्थळावरून केलेला तांत्रिक तपास व मयत इसम याच्या पूर्व इतिहासाबाबत माहिती संकलित करून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयित नंबर मोबाईल नंबर निष्पन्न केला गेला। त्या दरम्यान सदर संशयित नंबर वापरणारा विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता त्याने पापा मळावी यांचा दिनांक 25 फेब्रुवारी रोजी खून केला असल्याची कबुली दिली। कारण का होतं हे, म्हणजे मर्डरचा पुरा मामला काहून होतं? यातील मयत पापा मळावी व विधी संघर्षग्रस्त बालक यांची साधारण जानेवारी महिन्यात ओळख झाली होती। ते एकमेकांच्या संपर्कात होते फोनद्वारे। यातील मृतक यातील विधी संघर्षग्रस्त बालक याच्याशी अनैतिक संबंध होते। त्या कारणातून यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा त्रस्त झाला होता व त्यांनी त्या कारणावरून मयत पापा मळावी यांचा खून केल्याची कबुली दिली। म्हणतात ना प्रेम आंधळ असतं, अशीच एक घटना नागपुरासमोर आली आहे। 36 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलात प्रेमसंबंध जोडले व 36 वर्षीय महिलेने मुलाला फूस लावून नागपुरातून पळ काढला। लकडगंज पोलिसांनी CCTV आधारे तपास करून मध्य प्रदेश बालाघाट येथून महिलेला अटक केली आहे, तर मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं। यामध्ये फिर्यादी नामे अयूब खान नजीमुल्ला खान वय 45 वर्ष यांनी अशी फिर्याद दिली की
त्यांचा 16 वर्षीय मुलगा याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेलेली आहे. अशा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी उपक्रमांक 671/2024 कलम 137(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या मुलाचा विविध ठिकाणी जाऊन शोध घेण्यात आला. सीसीटीव्हीच्या आधारे वगैरे शोध घेण्यात आला. त्यावेळेला आम्हास असे दिसून आले की सदर मुलास कोणत्या तरी एका महिलेने पळवून नेलेले आहे. सदरची महिला ही हसनबाग बडी मस्जिद या ठिकाणी पोलीस ठाणे नंदनवन या हद्दीत राहणारे असून पुन्हा आम्ही तिच्या तपासकामी पथके निर्माण केली. तसेच यासाठी त्यांचा छत्तीसगड, मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला. ही संयुक्त कारवाई पोलीस ठाणे नंदनवन यांच्या गुन्हे शाखेचे अंमलदार व पोलीस ठाणे लकडगंज यांनी केलेली आहे. इंदोरा चौक येथील ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकाची लाखोची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. आशिष यशवंत जोगे असे आरोपीचे नाव असून पाचपावली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एफडीच्या नावावर बनावट लोगो लावलेली स्लिप देऊन त्यांनी अनेक ग्राहकांची फसवणूक केली. यशवंत जोगे यांचे इंदोरा चौकात SBI बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असून त्यांनी सुरुवातीला ग्राहकांना योग्य त्या पद्धतीने सोयी सुविधा दिल्या. मात्र 2019 नंतर ग्राहकाला एफडीवर 10% व्याज देण्याचं लालच देऊन ग्राहकांना लाखोची गुंतवणूक करायला लावून त्यांनी फसवणूक केली. एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. लोकांनी SBI बँकेत जाऊन चौकशी केली असता बनावटी लोगो लागलेली स्लिप असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी यशवंत जोगे व त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे. आतापर्यंत 35 लोकांनी तक्रार दिली असून 45 लाखाची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र इंदोरा चौकामध्ये चालू करण्यात आलं होतं. आशिष यशवंत जोगे आणि त्याचे सहकारी हे ग्राहक सेवा केंद्र चालवत होते आणि ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीनं ज्या काही बँकेमध्ये सोयी सुविधा असतात तशाच परंतु काही मर्यादित सोयी सुविधा, जसं की काही ठराविक प्रमाणात रक्कम डिपॉझिट करणे, 20,000पर्यंत रक्कम काढणे, त्याच्यानंतर 10,000पर्यंत एफडी त्या ठिकाणी करणे आणि काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करणे, असे मर्यादित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यवहार केले जाऊ शकतात. बँकांमध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच्यामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीनं अशा सोयी सुविधा देण्याबाबत बँक ग्राहक सेवा केंद्र उघडून देते. हा जो आशिष जोगे आहे त्या आशिष जोगेनं हे ग्राहक सेवा केंद्र चालू केलेलं होतं. या ठिकाणी सुरुवातीला ग्राहकांकडून तो रक्कम स्वीकारणे, काढणे याबाबतची कामं व्यवस्थित करत होता. परंतु सन 2019 नंतर त्यांनी त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम स्वीकारणे चालू केले. बऱ्याच लोकांकडून त्याने फिक्स डिपॉझिटमध्ये 50,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख अशा मोठ्या प्रमाणात रकमा स्वीकारल्या ज्या की इल्लिगल आहेत. त्या ठिकाणी केवळ 10,000पर्यंतच रक्कम स्वीकारणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी तसं न करता मोठ्या प्रमाणात रकमा रोख स्वरूपामध्ये स्वीकारल्या. त्या रोख स्वरूपामध्ये रकमा स्वीकारून त्याच्या बदल्यामध्ये SBIचा लोगो असलेली खोटी आणि बनावट पावत्या तयार करून त्या लोकांना दिलेल्या होत्या आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या ग्राहकांना याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यानंतर ग्राहकांचे पैसे मिळणं बंद झालं. आरोपीनं त्यांना 10% व्याजदरानं तुम्हाला एफडीची परतावा मिळेल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं. जसं की आपण मार्केटमध्ये बघतो तर 6 किंवा 7% मिनिमम व्याजदर असतो एफडीसाठी, फिक्स डिपॉझिटसाठी. याने 10% व्याजदर देता येईल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं आणि त्यामुळे लोक त्या ठिकाणी गुंतवणूक करत होते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. शाळेतील दैनंदिन अध्ययनासोबत बाह्य जगताची ओळख व्हावी, दिव्यांग मुलांना मदत करणाऱ्या विविध सामाजिक घटकांची प्रत्यक्ष माहिती व्हावी म्हणून कोहिनूर मतिमंद मुला-मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाचपावली पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली. पोलीस निरीक्षक माननीय हरीश कडसेकर यांनी या सर्व मुला-मुलींचे हास्यवंदनाने स्वागत करीत पोलीस स्टेशन कसे चालते याबाबत माहिती देत पोलीस स्टेशनमधील शस्त्रागार रूम, कैद्याची कोठडी आणि इतर विविध विभागाची विस्तृत माहिती मुलांना दिली. तसेच पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस बांधवांची मुलांना ओळख करून दिली.
पोलीस बांधवांनीही मुलांसोबत मोकळेपणाने हितगुज करून त्यांना विविध खाऊचे वितरण केले। पोलीस स्टेशनमधील प्रत्येक बाबीचे निरीक्षण करताना या दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद ओसळून वाहत होता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर वेगळाच कृतज्ञ भाव व्यक्त होत होता। आमच्याकरता हा अभिनव उपक्रम असल्याची भावना यावेळी पोलीस निरीक्षक माननीय हरीश कळसेकर यांनी व्यक्त केली। पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गोग्या सीएनजी पंप जवळ असलेल्या इलेक्ट्रिक बाईक शोरूम मधून चोरी झाली होती। शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला 24 तासात अटक केली आहे। आरोपीकडून 3,20,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोग्या सीएनजी पंप जवळ असलेल्या इलेक्ट्रिक बाईक शोरूम मध्ये 3 मार्च रोजी रात्री चोरी झाली होती। शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून 24 तासात आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून टीव्ही, कम्प्युटर, गाडी असा 3,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। प्रकाश शुक्राम बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे। याच्यामध्ये 3 मार्च रोजी रात्रीच्या वेळी गो गॅस म्हणून सीएनजी पंप आहे, त्या ठिकाणी एक बाईकचं एक इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे। त्या शोरूममधून कोणतरी अज्ञात इसमानं आतमध्ये घुसून त्यामधून टीव्ही, कॉम्प्युटर, कीबोर्ड, माऊस, त्याच्यानंतर एक गाडी अशा प्रकारे मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं। ही माहिती मिळाल्यानंतर आम्हाला 4 तारीखला ही माहिती मिळाली। 4 तारीखला आम्ही स्वतः त्यानंतर इतर अंमलदार अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो जो आरोपी आहे तो आयडेंटिफाय करण्यात आला आणि 24 तासामध्ये सदर आरोपी हा अटक करून पोलिसांनी चोरीस गेलेला जो सर्व मुद्देमाल आहे, ज्याच्यामध्ये एक कॉम्प्युटर आहे, एक प्रिंटर, त्याचप्रमाणे एक इलेक्ट्रिक मोटरसायकलचे चार्जर, कॉम्प्युटरचा कीबोर्ड, माऊस आणि गुन्ह्यात त्याने जो वापरलेला लाल रंगाची पियाजिओ गाडी होती, ॲपे गाडी होती, असा सगळा 3,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला कस्टडीत घेण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयासमोर देखील हजर करण्यात आले। पैशासाठी एका आजी आजोबांनी आपल्या नातीला विकल्याचा प्रकार घडला आहे। ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर मधील शेवगाव मध्ये घडली आहे। 2 लाख रुपयासाठी आजी आजोबांनी 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिलं। 2 महिने पतीच्या लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली। यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे। कालचा जो बालविवाहाचा कार्यक्रम झाला तो सातारा परिसरामध्ये झाला। साई टिकडीच्या त्या बाजूला वीट भट्टी म्हणून गोरगरिबांचे जे वीट भट्टीवर काम करतात त्या लोकांच्या विषयी तिथनं आम्हाला एक कॉल आला कंट्रोलला आणि कंट्रोलने आम्हाला कॉल दिला की तुम्ही तिथे तात्काळ पोहोचा। एका मुलीचा कॉल येत आहे आणि तिला मदतीची गरज आहे, तिथे एक बालविवाह होत आहे। आम्ही तिथे गेल्यानंतर परिस्थिती वेगळीच होती। मुलीचं लग्न झालेलं होतं आणि मुलगी म्हणत होती की 1 जानेवारी 2025 ला तिचं लग्न झालं, 1 महिना होऊन गेला होता आणि तिचं असं म्हणणं होतं की मी आता 14 वर्ष 11 महिन्याचीच आहे, म्हणजे 15 वर्ष सुद्धा मला कंप्लीट नाही आणि तिचे आई वडील लहानपणीच गेले असल्याने तिला तिच्या आजी आजोबांनी सांभाळलं। घरची परिस्थिती नाजूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं, त्याच्यामुळे आजी आजोबांनी वयोवृद्ध असल्यामुळे लवकर आपल्या डोळ्यासमोर तिचं लग्न व्हावं म्हणून या हेतूने त्यांनी आपल्याच नात्यामध्ये त्या मुलीचं लग्न करून दिलं। परंतु कायद्याच्या चाकोरीमध्ये पाहिलं गेलं तर मुलगी ही 18 वर्षापेक्षाही लहान होती आणि त्यामुळे तिचं लग्न लावून देणं हे ते योग्यच नव्हतं आणि मुलगी फार रडत होती, मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, माझ्या पायावर मला उभं राहायचं आहे, मला यांच्यासोबत जायचं नाहीये, मला ज्यांच्यासोबत माझं लग्न करून दिलं त्या नवरदेवासोबत मला जायचं नाही म्हणून ती सारखी विनवण्या करत होती। परंतु असा हा प्रश्न पण असा होता की तो पोलीस ग्रामीण एरिया येत होता आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरची दामिनी पथक आहोत, तरी आम्ही त्या हद्दीची मागची पुढची वाट न बघता किंवा कंट्रोलला सांगून आणि आम्ही तिला घेऊन ग्रामीण पोलीस ठाणा चिकलठाणा इथे तिला घेऊन आलो आणि पुढील कारवाई चिकलठाणा इथे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्या मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करून तिला तिची राहण्याची व्यवस्था आम्ही तिची केलेली आहे। फेसबुक पेजवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघ संचालक गोळवलकर गुरुजी यांच्याबद्दल बॅच ऑफ थॉट या पुस्तकाचा संदर्भ देत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकली आहे। या फेसबुक पेज विरोधात आज कोतवाली पोलिसात तक्रार करण्यात आली। शेमलेस एरा आणि द न्यू इंडिया असे 2 पेज आहे।
साधारणतः एकाचा ऍड्रेस दिला यांनी NH34 इंग्लिश बाजार इंडिया. आता हा ऍड्रेस तुम्हाला लक्षात येणार नाही, माझ्या लक्षात आला नाही. आता कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ऍड्रेस दिलाय. या फेसबुक पेजवर मागील काही दिवसापासून आम्ही सगळे मॉनिटरिंग करतोय की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दल त्या नावाने पोस्ट क्रिएट करणे, याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे बरगळत आलाय की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघचालक जे आमच्याकडे श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा, त्यातला रश्मिका मांदणा आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन, इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की बा गुरुजींनी समाजाला अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे, बंच ऑफ थॉट मध्ये, म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे. अशी इमेज तयार केली आहे याच्या खाली लिहिलं आहे की संभाजी राजांबद्दल. आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे. अल्पवयीनने केला मळावीचा खून, अनैतिक संबंधातून झाला खून, चौकशीत खळबळजनक खुलासा समोर आला. अनोखं प्रेम, महिलेनं अल्पवयीन मुलाला नेलं पळवून, मध्य प्रदेश बालाघाट येथून महिला अटक. ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकाची फसवणूक, इंदोरा चौक येथील SBI ग्राहक सेवा केंद्रात झाली फसवणूक. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.